आज आपण एक विशेष, सुंदर आणि आध्यात्मिक शक्ती असलेली वेल जाणून घेणार आहोत। अपराजिता वेल ही वेल फक्त फुलं देणारी नाही, तर ती देवी दुर्गेचं एक जिवंत रूप आहे। ही वेल आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येते। अपराजिता वेल ही एक सुंदर फुलांची वेल आहे। या वेलीची फुलं निळ्या, पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगाची असतात। या फुलांना अपराजिता, विष्णुकांता आणि गोकर्ण असेही म्हणतात। अपराजिता म्हणजे जिला कोणीही हरवू शकत नाही। ती म्हणजे शक्ती, देवी, जिद्द, यश आणि विजयाचं प्रतीक आहे। पुराणात म्हटलं आहे की देवी दुर्गेचं एक रूप म्हणजे अपराजिता देवी। या देवीची कृपा ज्यांच्यावर होते त्यांच्या जीवनातील अडथळे, संकटे सर्व निघून जातात। ही वेल पवित्र का मानली जाते? असं मानलं जातं की या वेलीमध्ये, या फुलांमध्ये देवीचा वास आहे। नवरात्रीत, दसऱ्याला, पौर्णिमेला या वेलीची पूजा केल्यास देवीची कृपा मिळते। अपराजिता फुलं देवीला अर्पण केल्यास भक्तांचे दुःख दूर होतात। ही वेल घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावल्यास नकारात्मक शक्ती घरात येत नाही। वास्तुशास्त्रातही असे सांगितले आहे की घरात अपराजिता वेल असेल तर नजरदोष टळतो, दुष्ट शक्ती जवळ येत नाही, घरात सकारात्मक ऊर्जा टिकते, सौख्य आणि ऐश्वर्य वाढते, देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गेची कृपा मिळते। ही वेल तुम्ही मुख्य दरवाजाजवळ, अंगणात, गच्चीत आणि बाल्कनीत सुद्धा लावू शकता। या वेलीला 40 ते 60 दिवसांमध्ये सुंदर फुलं यायला लागतात। दररोज फुलं तोडल्यास अजून फुले येतात। आता बघूया रंगांप्रमाणे फुलांचे महत्त्व आणि त्यांचा उपयोग। निळ्या रंगाचं फूल लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि शांततेसाठी, पांढऱ्या रंगाचं फूल विवाहयोग आणि पवित्रतेसाठी, आणि जांभळं फूल बुद्धी आणि निर्णयशक्ती वाढवण्यासाठी। ज्यांना पितृदोष आहे, ग्रहबाधा आहे, ज्यांचं लग्न जमत नाही, बिझनेसमध्ये अडचणी, कोर्ट कचऱ्यांचे प्रश्न, घरात शांती नाही, वाद आहेत, सतत आजारीपण, भीती वाटणे, यांनी ही वेल लावून पूजन करावे, याचं फळ नक्की मिळेल। या वेलीची पूजा कधी करावी? याचे काही विशेष दिवस आहेत। दर शुक्रवारी, नवरात्रीला, दसऱ्याला, पौर्णिमेला किंवा गृहदोष किंवा पितृदोष असताना या वेलीची पूजा करावी। या फुलांपासून ब्लू टी कसा बनवायचा? 5 अपराजितांची फुलं घ्यायची, एक कप पाण्यामध्ये 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायची, त्यानंतर गाळून त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मध किंवा लिंबू घालावा। अपराजिता वेल ही शक्तीचं, भक्तीचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे। ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा असते त्यांच्यासाठी देवीची कृपा सहज प्राप्त होते। ही वेल घरामध्ये नक्की लावा आणि याची फुले देवीला अर्पण करा। देवीचे मंत्र म्हणा, तुमच्या घरात आणि आयुष्यात बदल नक्की जाणवेल। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत।